भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक आहे। सायंकाळी 5:30 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासाने ही बैठक होणार आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी आता रवाना झालेले आहेत। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर या बैठकीत शिक्कामोर्तब होईल। विधान परिषद आणि राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाच्या निवडीच्या अनुषंगाने ही बैठक आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। प्रमोद, आज 5:30 वाजता अतिशय महत्त्वाची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, काय अपडेट? वृषाली, खरं तर उद्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा बिहारच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज सायंकाळी 5:30 वाजता पार पडणार आहे। आणि या बैठकीसाठी केंद्रीय निवडणूक समितीचे सगळे सदस्य म्हणजे नितीन नवीन असतील, राजनाथ सिंग असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह या समितीचे सदस्य असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत। वृषाली, खरं तर विधान परिषद आणि काही राज्यांच्या राज्यसभा निवडणुका देखील पार पडणार आहेत। म्हणजे आंध्र प्रदेश असेल, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, कर्नाटक यासह काही राज्यांच्या राज्यसभेच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचा जो शिरस्ता राहिलेला आहे वृषाली, त्या शिरस्त्यानुसार ही बैठक पार पडते। या बैठकीमध्ये उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जातं। त्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावरती देखील या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब या बैठकीमध्ये होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।